नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक नवीन बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. ती म्हणजे सगळ्यात महत्वाची बातमी. आता आरटीओच्या एएमव्हीआयच्या जागा या येणार आहेत. 461 जागांची ही जाहिरात आहे. ही जाहिरात कधी येणार आहे, या जाहिराती संदर्भातली महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा. मित्रांनो, एएमव्हीआय हे जे पद आहे, हे पद आरटीओ मधलं पद आहे आणि याच्या जागा ही ग्रुप सी चं पद आहे. एमपीएससी याच्या जागा भरत असते. याच्या संदर्भातले भरपूर मुलं ज्यांचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं आहे, ज्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, ज्यांचं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे, असे भरपूर विद्यार्थी या परीक्षेच्या जाहिरातीची वाट बघत असतात. आता ह्याच्यामध्ये एआरटीओ नावाचं पोस्ट आहे आणि एएमव्हीआय ही ग्रुप सी ची पोस्ट आहे. आता याच्या संदर्भातलं एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि त्याच्या जागा जवळपास 461 जागा 6 वर्षांनी ही परीक्षा होणार आहे. 2018ला एकदा जाहिरात आली होती, 2020ला एकदा जाहिरात आली होती, त्याच्या अगोदर 2013ची, अशी 3 वेळा ही परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा होणार आहे. आता याच्या संदर्भातली एक बातमी आहे. ही बातमी काय आहे किंवा याच्या संदर्भातलं महत्वाची न्यूज कुठली, ही आपण बघून घेऊ. मित्रांनो, टोटल सगळ्या जागा म्हणजे खूप चांगली संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 2020ला ज्या विद्यार्थ्यांची संधी हुकलेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि खूप भारी पोस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा इथं दिलंय की राज्य परिवहन विभागानं 461 म्हणजे जाहिरात ही 461 ची येऊ शकते, या संदर्भात हा विषय आहे. थोडासा लक्ष द्या. राज्य परिवहन विभागाने 461 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक AIMV असं त्याचं पदाचं नाव आहे. याला AIMV असं त्याला बोलतात, लक्षात ठेवा. म्हणजे वाहनांची फिटनेस तपासणं, आरटीओच्या संदर्भातलं जे काम आहे, आरटीओ ऑफिस मधलं महत्वाचं काम करणार आहे. ग्रुप सी चं पद आहे, पण खूप चांगलं पद आहे. मित्रांनो, ही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय. आता राज्य परिवहन विभागाचा हा प्रस्ताव शासनाकडे, ज्यावेळेस हा प्रस्ताव शासन मंजूर करतं तेव्हा हा प्रस्ताव शासन म्हणजे या जागेच्या संदर्भात भरण्याच्या संदर्भातली जी कार्यवाही आहे ती एमपीएससी कडे दिली जाते. म्हणजे जागा किती आहेत या संदर्भात ही क्लिअर माहिती आपल्याला दिलेली आहे. कोणताही विभाग आपल्याकडे आकृतीबंध हा कसा तयार होत असतो, तर सगळ्यात अगोदर तो विभाग, त्या जागा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तो जो विभाग आहे, हा विभाग राज्याच्या अर्थ विभागाला पाठवतो जागा. अर्थ विभाग या जागा मंजूर झाल्याच्या नंतर ही जी रिक्रुटमेंटची जी लिस्ट आहे, ही लिस्ट अर्थ विभागामार्फत एमपीएससी कडे जाते. आता या संदर्भात सांगितलं, अलीकडेच पदोन्नती प्रक्रियेत 328 जे एआययूव्ही आहेत त्यांना आता प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्यांचं प्रमोशन निरीक्षक या पदावर त्यांची बढती झालेली आहे. त्यामुळे अनेक एएमव्हीआय यांना प्रमोशन मिळालंय, त्याच्यामुळे ह्यांच्या सुद्धा जागा रिक्त झालेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट इथे दिलेली आहे की इथं दिलंय की सध्या आपल्याला माहिती आहे रोड ट्रान्सपोर्ट, रस्ते आणि हे अतिशय महत्वाचा विभाग आहे. ह्याच्यामध्ये यांच्या जागा खूप कमी पडत आहेत आणि ह्या तात्काळ भरणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, याबाबत एक महत्वाचा विषय असा आहे की शासनाला महसूल देणारा हा विभाग आहे, अत्यंत महत्वाचा विभाग आहे, म्हणून शासन याच्या जागा कमी पडू देत नाही. सरळ सरळ सांगितलं की याची सध्या परिवहन विभागावर खूप मोठा ताण निर्माण झाला आहे, त्यामुळं या जागा आता भरल्या जाणार आहेत असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. परिवहन विभागामध्ये टोटल 1158 ही पदे मंजूर झालेली आहेत. टोटल AIMV ची पद टोटल 1158 आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलंय त्यापैकी 785 पदे भरलेली आहेत. अजूनही 30% पदे रिक्त आहेत. मित्रांनो, जवळपास 30% पद ह्याचे आजही रिक्त आहेत आणि त्यामुळं लवकरच जाहिरात येणार आहे, यात कुठेही शंका नाही. कारण एवढ्या जागा रिक्त आहेत, या विभागावर सध्या प्रचंड ताण पडत आहे आणि म्हणून आणि काही जे एआयएमव्ही होते त्यांना सुद्धा प्रमोशन झाल्यामुळं या जागा आता रिक्त झालेल्या आहेत. पुढे याच्यामध्ये असं आहे की फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सेवा उपलब्ध व्हावी म्हणून या ठिकाणी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले. कारण ही जी माहिती आहे ही न्यूजपेपर मधली माहिती आहे. मित्रांनो, एखाद्या वेळेस कुठेतरी आरटीआयचा अर्ज केला जातो तेव्हा शासनाला ऑथेंटिक माहिती द्यावी लागते. जेव्हा न्यूजपेपरमध्ये आता हे विभागातले अधिकारी आहेत त्यांनी दिलेली माहिती आहे, त्यांनी सरळ सरळ जवळपास 30% जागा रिक्त आहेत. परिवहन विभागाचा एक प्रस्ताव असतो, तो प्रस्ताव वित्त विभागाला पाठवायचा असतो आणि वित्त विभाग त्याला मान्यता दिल्याच्या नंतर एमपीएससी या जागा या रिक्रुटमेंट करत असते. आता याबरोबरच सहाय्यक आरटीओ केडरमध्ये अद्याप काही पदे रिक्त आहेत. यापैकी 183 पदापैकी 14हून अधिक पदे भरली गेली असून 42 पदे अद्याप रिक्त आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आताच एमपीएससीची सहाय्यक आरटीओची जागा म्हणजे जवळपास 21 पदांसाठीची जाहिरात काढण्यात आली
आणि त्याच्यातून हे उमेदवार प्रशिक्षण सुद्धा घेत आहेत. आता इथं त्यांनी सांगितलं की सध्या मनुष्यबळ वाढल्यानंतर रस्ते सुरक्षा मोहीम अधिक तीव्र करण्यात येतील. म्हणजे येणाऱ्या काळात ह्या सर्व जागा भरल्या गेल्याच्या नंतर आरटीओ कडून ज्या मोहिमा आहेत त्या मोहिमा अत्यंत तीव्र करण्यात येणार आहेत. दुसरी एक इथं सांगितलेली गोष्ट आहे की इंटरसेप्टर वाहनं, रडार प्रणाली, वेग मर्यादा तपासणी, नियमभंग या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्याची तयारी सुद्धा शासनाने केलेली आहे. आणि या सर्व गोष्टीसाठी त्यांना या जागा भराव्या लागणार आहेत. म्हणून मित्रांनो, जे विद्यार्थी इन्स्ट्रुमेंटेशन असू देत, त्याच्यानंतर मेकॅनिकल असू देत, त्याच्यानंतर दुसरी ऑटोमोबाईल असू देत, ह्या सर्व ज्या ब्रांचेस तुमच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री याची वेगळी एक त्या ठिकाणी पात्रता आहे. तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्की तयारीला लागा. तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. जरी पोस्ट ग्रुप सी ची जरी असेल, परंतु ह्या पोस्टमध्ये जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत आणि पुढे प्रमोशन सुद्धा खूप चांगले आहे. नक्कीच आहे. आता ह्याच्यासाठी जर दुसरी गोष्ट आपण बघितली तर ही कुठली कुठली कामं वगैरे पार पडतात असं दिलंय. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जी टप्पे आहेत तर ती टप्पे थोडीशी समजून घेणं आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आपल्या कंबाईन मध्ये, आता एमपीएससी मध्ये अनेक विद्यार्थी कंबाईनचं प्रिपरेशन करत असतील. आता त्याच्यामध्ये कंबाईन बी आणि सी चा आणि ह्याचा पूर्वचा सिलेबस सेम आहे. म्हणजे खरं तर ह्याच्यासाठीच जर बघितलं तर एक गोष्ट इथे आपण त्या ठिकाणी समजून घेणं मित्रांनो आवश्यक आहे की ह्या परीक्षेचे जे टप्पे आहेत तर हे दोन प्रकारचे आहेत. पहिला टप्पा या परीक्षेचा प्रीचा आहे आणि दुसरा टप्पा या परीक्षेचा मेन्सचा असतो. आता प्री जे आहे, प्री साठी 100 प्रश्न आहेत आणि गुण सुद्धा 100च आहेत. ह्याच्यासाठी जर आपण बघितलं तर 100 प्रश्न आहेत आणि गुण सुद्धा 100च आहेत. आता ह्याचे कट ऑफ मागचे कसे होते हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा कधी झाल्यात हे पण आपण समजून घेऊ. सगळ्यात अगोदर या जर मध्ये आपण जर प्रीचा कट ऑफ जर बघितला, सगळ्यात आधी आपण याचा प्रोसिजर समजून घेऊ. प्री आहे, प्री मध्ये 100 प्रश्न आहेत, 100 गुण आहेत आणि त्याच्यानंतर मेन्स ही 150 प्रश्न असतात. या मेन्स मध्ये 150 प्रश्न आहेत आणि जवळपास गुण असतात 300 गुण. मित्रांनो, म्हणजे जवळपास हे 300 आणि हे 100 असं 400 मार्काचं प्रिपरेशन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. ही प्रीचं आहे आणि हे मेन्सचं आहे. आता प्री जे आहे ही प्री जी कंबाईनचं जे प्रीचा सिलेबस आहे बी आणि सीचा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याचा सिलेबस सेमच आहे. म्हणजे तुमची प्री ही सेम आहे. प्रीला तुम्हाला काहीही बदल नाही. जे आपले सब्जेक्ट आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट, मॅथ, रिझनिंग ह्याला जे काही वेटेज आहे ते सेमच आहे. म्हणजे जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल, ऑटोमोबाईल असाल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असाल, ह्या सर्वांमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तुमचं प्रिपरेशन जर कंबाईनचं असेल तर तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची याच्यामध्ये अजिबात गरज नाही. सरळ सरळ इथे प्री सेम आहे. आणि तुमचे जे मेन्स आहे ही तुमची टेक्निकलशी संबंधित दिलेली आहे. याचा सिलेबस सुद्धा मी 2020 ला जे त्यांचं नोटिफिकेशन होतं त्याच्यामधला सिलेबस सुद्धा मी ग्रुपच्या आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन. म्हणजे तुम्हाला समजेल की याचा सिलेबस नेमका कसा आहे. मित्रांनो, प्री तर सेमच आहे आणि मेन्स तसं आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ह्या परीक्षा ह्याच्या अगोदर कधी झाल्या होत्या आणि त्याचे कट ऑफ काय होते हे सुद्धा समजून घेणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या परीक्षा ह्याच्या आधी 3 वेळा झाल्या होत्या. पहिल्यांदा ही परीक्षा झाली होती मित्रांनो 2013ला, दुसऱ्यांदा ही परीक्षा झाली होती 2017ला, तिसऱ्यांदा ही परीक्षा 2020ला झाली होती. साधारणतः आतापर्यंत 3 वेळा ही परीक्षा झालेली आहे. मग या परीक्षेमध्ये प्रीला किती कट ऑफ होते, मेन्सला पण किती कट ऑफ होते हे सुद्धा समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता या परीक्षेमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, 2013ला जागा होत्या 215. मित्रांनो, 2013ला जागा 215 होत्या, 2017ला 833 जागा होत्या. जवळपास 833 जागा होत्या 2017ला. आणि मित्रांनो, 2020ला या ज्या जागा आहेत या जागा 461 होत्या. 461 जागा होत्या. आता ह्याच्यामध्ये ह्याचं प्रीचं कट ऑफ, ह्याचं प्रीचं कट ऑफ, ह्याचं प्रीचं कट ऑफ काय होतं मित्रांनो, 2013चं प्रीचं कट ऑफ फक्त 23 होतं. 2017चं प्रीचं कट ऑफ 24 होतं आणि 2020चं प्रीचं कट ऑफ 36 होतं मित्रांनो.
म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक 40 एक जवळपास मार्क असतील तर 100% तुम्ही प्री क्वालिफाय होणार आहेत आणि मेन्सला जाणार आहेत. आणि मागच्या 2020चं 187 समथिंग काहीतरी कट ऑफ होतं मेन्सचं. म्हणजे हे लक्षात ठेवा, ह्या परीक्षा आतापर्यंत 3 वेळा झालेल्या आहेत. 3 वेळा म्हणजे 2013ला एकदा, 2017ला एकदा आणि त्याच्यानंतर ही परीक्षा 2020ला झालेली आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये ज्या जागा होत्या त्या जागा पण समजून घ्या. 215 जागा 13ला होत्या, 833 जागा 2017ला होत्या आणि इथे 461 जागा आहेत. म्हणजे कट ऑफ 36 लागला. म्हणजे सरळ सरळ आपल्याला 40 एक मार्क घ्यावं लागणार आहेत हे लक्षात ठेवा. मुलींचा कट ऑफ अजून कमी असतो. हा सगळा कट ऑफ हा ओपनचा कट ऑफ आहे. नक्कीच मित्रांनो, ह्याच्याबद्दल कधी परीक्षा झाल्या होत्या, किती जागा होत्या, त्याचे कट ऑफ काय आणि सध्याची याबाबतची महत्वाची अपडेट काय आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा त्या मागचा हेतू होता. नक्कीच आपल्याला याबाबत कुठलीही अडचण असेल आपण कमेंटमध्ये यामध्ये रिप्लाय करू शकता. धन्यवाद.